मावळमधील एकविरा कारला ते मळवली रस्त्यावरील पुलाचं काम अतिशय संथ गतीनं सुरू आहे। हे काम तातडीनं पूर्ण करा अशी मागणी ग्रामस्थांनी केली। हा पूल मे महिन्याच्या अखेरपर्यंत न झाल्यास आंदोलन करू असा इशाराही ग्रामस्थांनी दिला। होळी पौर्णिमेनिमित्त पुण्यातील दगडूशेठ मंदिराला द्राक्षांची आरास करण्यात आली। यासाठी 2000 किलो द्राक्षांचा वापर केला। या आकर्षक सजावटीने येणाऱ्या भाविकांचं लक्ष वेधून घेतले। ही द्राक्ष नंतर भाविक अनाथाश्रम, वृद्धाश्रम आणि ससून रुग्णालयामध्ये प्रसाद म्हणून दिली जाते। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लेहमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जवानांसोबत होळी साजरी केली आहे। कोकणात सध्या होलिकोत्सवाची धूम पाहायला मिळते। यावेळी कोळीवाड्यात उत्साहाचं वातावरण दिसलं। रंगीबेरंगी पताक्यांनी होड्या सजल्या। होड्यांना मोठा मासा बांधून अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। होळीची पूजा करण्यात आली। तसंच वाजत गाजत पारंपरिक वाद्यांच्या तालावर महिला मुली नाचत समुद्रात होड्यांची मिरवणूक काढण्यात आली। चंद्रपूरमध्ये होळी आणि रंगपंचमीच्या निमित्तानं ग्रामीण भागात घन माकड खेळायला सुरुवात झाली। झाडाच्या मोठ्या उंडक्यावर बसून लहान मुलं खेळतात। खेळात दंग झालेली पाहायला मिळाली। शेकडो वर्षांची परंपरा जपणारा हा खेळ मोठ्या आनंदानं आणि उत्साहानं साजरा केला जातो। शहापूर तालुक्यातील डोळखांब परिसरात जंगलात भीषण आग लागली। यात शेकडो हेक्टर जंगल जळून खाक झाले। सुकलेलं गवत आणि उन्हाच्या तीव्रतेबरोबरच वाऱ्यामुळे आगीने जास्त पेट घेतला। नाशिकच्या येवल्यातील धानोरे शिवारामध्ये भर दिवसा बिबट्या आढळला। पिंजरा लावण्यासाठी गेलेल्या वनाधिकाऱ्यावर बिबट्यानं हल्ला केला, तर बिबट्या दिसल्यानं शेतकऱ्यांची तारांबळ उडाली। त्यांना येवला आणि निफाडमधील रेस्क्यू टीमकडून बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत। नाशिकमध्ये गावठी पिस्तूल बाळगणाऱ्याला अटक करण्यात आली। पिस्तूलद्वारे शहरात दहशत माजवण्याचा प्रयत्न आरोपी करत होता। त्याच्याकडून कारतुसांसह 25,000चा मुद्देमाल जप्त केला। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली। अकोल्यात गावठी दारू बनवणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। हे आरोपी नदीकाठी दारूभट्टी चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। पोलिसांनी छापेमारी करत 300 लिटरचा दारू साठा जप्त केला।